नमस्कार मित्रांनो. मी एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना ही एक आदिवासी समाजासाठी एक स्कॉलरशिप आहे. ही ज्यावेळेस आपण कॉलेजला ॲडमिशन घेतो, सोय म्हणजे आपल्याला तिथे किराया, रूमचा किराया किंवा मेस असेल, यासाठी आपल्याला एक ती स्कॉलरशिप म्हणून आपल्याला मिळते. जर कोटा पूर्ण झाला असेल हॉस्टेलचा, तर ते आपल्याला ते वेगळी त्याची स्कॉलरशिप मिळत असते. तर ही स्कॉलरशिप ज्यावेळेस आपल्याला तिथे अप्रूव्हसाठी कॉलेजकडनं अप्रूव्ह मिळते. कॉलेजकडनं अप्रूव्ह मिळाल्यानंतर कॉलेज सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित चेक करूनच आपल्याला अप्रूव्ह मिळेल ना, पुढे पी-ओकडे पाठवलं जातं. पण ठीक आहे, कॉलेजकडनं पाठवल्या गेल्यानंतर होतं काय, पी-ओ समाज कल्याण. समाज कल्याणला ती फाईल जाते आणि ती फाईल राहते पेंडिंग. जोपर्यंत विद्यार्थी त्या ऑफिसला चकरा मारत नाही, तोपर्यंत त्या फाईलला काहीच केलं जाणार नाही. पुढे फॉरवर्डिंग केलं जाणार नाही किंवा त्यावरती ॲक्शन घेतलं जाणार नाही. तिथे तुम्हाला जावं लागणार, तिथे तुम्हाला चकरा मारावं लागणार, बघावं लागणार, ते काही सांगणार नाही. हे चक्रा मारत राहायच्या. 6-6 महिने तुम्ही जर गेले नाही, तर 6-6 महिने फाईल तशी ती पेंडिंग राहणार. आता तुम्हाला एक सांगतो महत्त्वाचं. समजा कोणत्याही कॉलेजनं तुम्हाला अप्रूव्ह दिलेलं आहे त्या पंडित दीनदयाळ स्कॉलरशिपसाठी. बोलायला तयार नाही, ती फाईल बघायला तयार नाही, डेस्कटॉपवरती ती कम्प्युटरवरती काही बघायलाच तयार नाहीत. ओके. बघितलं तरी काय म्हणतात, सध्या आमच्याकडे फंड नाही. फंड नाही एवढं बोलतात आणि झालं, त्यांचा विषय संपला. पुढे त्यांचं काही घेणं देणं नाही त्यांना. आणि अ, खूप चकरा मारतात. माझ्यासमोर भरपूर पालकांनी, विद्यार्थ्यांनी तिथे अप्रूव्हसाठी चकरा मारतात. जर तुमचं एखादं डॉक्युमेंट कमी असेल, त्रुटीमध्ये असेल, तर ती त्रुटी भरण्यासाठी साहजिक तुम्ही चकरा मारू शकता. पण कोणतीही त्रुटी नसताना, कॉलेजने अप्रूव्ह दिलेलं आहे, सर्व काही असताना तुम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय चकरा मारायला लावतात? आणि तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे फंड येतो, त्यावेळेस तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना का तुम्ही अप्रूव्हसाठी देत नाही? तुम्ही 6-6 महिने का तुम्ही ते पेंडिंगमध्ये ठेवता? जर त्रुटी असेल, तर लगेच तुम्ही कळवा ना. त्रुटी भरून टाकताल ना. त्रुटी भरली की त्यांना कुठेतरी मदत होईल ना, स्कॉलरशिप मिळाली. ज्यावेळेस फंड संपतो त्यावेळेस तुम्हाला 6-6 महिने मुलांना ठेवतात. नंतर परत दुसरा पण विचार करा, 6-6 महिने, 1-1 वर्ष मुलांनी तिथं कसं राहायचं? स्कॉलरशिप मिळाली नाही तर त्यांनी कसं तिथे शिक्षण घ्यायचं? हा प्रॉब्लेम आहे. ज्यावेळेस तुम्ही तिथे चकरा मारता त्यावर कोणतेही ॲक्शन घेतल्या जात नाही. मी बऱ्याच विद्यार्थ्यांचे 9-10 विद्यार्थी होते. हाच प्रॉब्लेम होता. त्रुटी भरल्यानंतर सुद्धा ते जी फाईल आहे ती तशीच पेंडिंगमध्ये ठेवली जाते. ती काढून बघायला त्यांच्याकडे वेळ नसतो. 6 महिने, 1-1 वर्ष ती फाईल पेंडिंग राहते. त्यांच्याकडे चकरा मारल्या तरी ते बघायला तयार नाहीत. येऊन जाईल, फंड नाही एवढं सांगतात आणि त्यांचं काम झालेलं असतंय. तर हे सर्व त्यांचे तेच काम सुरू. मी अमरावती येथे संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितले, की पुढील सायकलसाठी तुमचे आम्हाला अप्रूव्हच नाही. परत कॉलेजकडे संपर्क साधला. कॉलेजमधून अप्रूव्ह आम्ही दिलेले. त्यानंतर परत असं त्या समाज कल्याणाचं काम आहे. हे सर्व काम झाल्यानंतर मी भारतीय अस्मिता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम माहवरे यांच्याशी मी संपर्क साधला आणि ती पूर्ण त्यांना हकीकत सांगितली. त्यांनी जे काही सर्व तपासणी करायला लावली, त्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि ते कुठेतरी फाईल जी पेंडिंग होती, ती फाईल त्यांनी काढून बघितली आणि त्यावेळेस जे राहिलेल्या सायकल्स आहेत, ह्या पुढे अप्रूव्हसाठी पाठवलेल्या आहेत. तर असं हे त्यांचं काम आहे. जो बघण्यासाठी अडचण काय? हा प्रॉब्लेम एका मुलांचा नाही, भरपूर आतासुद्धा तिथे चकरा मारत आहेत पालक. पालक, विद्यार्थी तिथे चकरा मारून परेशान आहेत. त्यांचा एकच प्रॉब्लेम आहे, अप्रूव्ह असेल किंवा त्रुटी असेल. हां, ठीक आहे. त्रुटी असेल तर तुम्ही चकरा मारायला हरकत नाही. परंतु कोणतीही त्रुटी नसताना कॉलेजने अप्रूव्ह दिल्यानंतर यांना काय प्रॉब्लेम आहे, की तुम्ही पुढे फॉरवर्डिंग पाठवणार. विचार करा, जर तुम्ही ज्यावेळेस आपली स्कॉलरशिप सर्वांना ती सायकल पडायला सुरुवात होते. त्यांना अप्रूव्हच मिळाला नाही, तर विचार करा, ते फंड संपून जाणार किंवा त्यांच्याकडे फंड नसणार. नंतर परत 6 महिने, 1 वर्ष ती पेंडिंगमध्ये राहणार. मग तिथे मुलांनी राहायचं कसं? शिक्षण घ्यायचं कसं? हा प्रश्न आहे. तरी मावरे साहेबांचं खूप धन्यवाद. जे त्यांनी संपर्क साधून जे काही कार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. परंतु बरेच विद्यार्थ्यांचे हे प्रॉब्लेम आहेत. त्यावरती सखोल तपासणी करून अधिकाऱ्यांना अप्रूव्हसाठी ही विद्यार्थ्यांना मदत करावी. धन्यवाद.